चंद्रपुरातील पवनी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड WCLच्या बल्लारपूर कोळसा खाणीमुळे निघणाऱ्या घातक रासायनिक द्रव्यांमुळे साखरी गाव तलावातील हजारो मासोळ्या मृत्यू पावल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे साखरी गावातील मानवी जीवनावरही धोका निर्माण झाला आहे। दिनांक 20 मे 2024 रोजी WCLच्या बल्लारपूर कोळसा खाणीतून निघणारे घातक रासायनिक द्रव्य साखरी गाव तलावात मिसळले, त्यामुळे तलावातील हजारो मच्छी मृत्यू पावल्या। दूषित पाण्यामुळे हवेमध्ये घातक गॅस पसरल्याने साखरी गावातील लोकांना आरोग्य धोका निर्माण झाला आहे। या व्यतिरिक्त WCLमुळे होणाऱ्या घातक वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि जमिनीवरील नुकसानीमुळे गावातील लोकांमध्ये त्रास होत आहे। राजेश बेले यांनी WCL विरोधात अनेक आरोप केले आहेत। कोळसा हाताळणी करताना WCLद्वारे घातक वायू प्रदूषण केले जात आहे। घातक रासायनिक द्रव्ये नाल्यात सोडून WCL पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करीत आहे। कोळसा खाणीतील धुळीमुळे वायू प्रदूषण होत आहे। जड वाहतुकीमुळे वायू प्रदूषण होत आहे। WCLच्या बल्लारपूर कोळसा खाणीची पर्यावरण परवानगी रद्द करून WCLच्या मुख्य प्रबंधक आणि उपमुख्य प्रबंधकावर पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा। WCLमुळे झालेल्या नुकसानीसाठी पीडित गावांना योग्य नुकसान भरपाई देणे आदी मागण्या संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी केल्या आहेत। पवनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत ओपन कास्ट खदान आहे। त्या खदानीच्या रासायनिकयुक्त द्रव्य आणि रासायनिक घातक गॅस द्वारे आज साखरी ह्या गावातील मच्छ्या खूप मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेला आहे। हे मत्स्य व्यवसायाला खूप मोठा नुकसान झालेला आहे। त्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळ, जिल्हाधिकारी साहेब, आपल्याला आग्रहाची विनंती आहे। पवनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत होणारा घातक वायू प्रदूषण, जल प्रदूषणाच्या विरोधात तीव्र कारवाई करून मुख्य प्रबंधक, उपमुख्य प्रबंधक यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी। संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष